मला जायचं आता ऊसामध्ये आणि ऊसात जायला तर मग पारे इंडिकेटर लागलेत. तर राम राम मंडळी, मी प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज सकाळी सकाळी दूध घेऊन आलो, आपली गाडी झाली होती पंक्चर. तर गाडी पंक्चरसाठी लावली. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण गाडी पंक्चर सकाळी झाली, पण कशी तरी हवा मारून आणली, ऍडजस्ट केलं 2 दिवस. पण आज काय ऍडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे आता पंक्चर काढूनच घेणं आहे. डुप्लिकेट टाकलेली आहे याला. तर मित्रांनो, आपलं खपरीचं पोतं बी संपलंय बरं का. त्याच्यामुळे गाडीमध्ये व्यवस्थित हवा वगैरे असणं गरजेचं आहे, कारण आता गाडीवर वजन राहणार आहे. आपल्या ह्या टूप मध्ये 2-3 पंक्चर निघाले, त्याच्यामुळे म्हणलं आता टूपच बदलून घेऊ. आता या पाण्यातून गाडी काढ नाही मला. व्हिडिओ मध्ये आता तुम्ही आता तर एवढं गडबडीने येण्याचं कारण असं आहे की शेतामध्ये आपल्या शेतातली लाईट सध्या बंद आहे, कारण डीपी मध्ये सगळा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्या करंटच्या ज्या तार आहेत त्या पण सगळ्या गुंतलेल्या होत्या. तर भैया मला जायचंय आता ऊसामध्ये, आणि ऊसात जायला तर मग पारे इंडिकेटर लागलेत, कारण ऊस असा पडलेला आहे. कुठून डुक्कर येईन, कुठून आता बिबट्याची चर्चा आहे. सगळ्यात जास्त भीती ती आहे, कुठून बिबट्या येतो काय याचे काय गॅरंटी नाही. आणि मी चाललो आता ऊसामध्ये. हे पाऊस आहे,